अगं लिही की आळशी. ना किती छान लिहितेस बघ तू. मला ट लिहायला तेवढा वेळ जाईल. लिही ना, जसं मी लंच देणार तुम्हाला दोघींना नंतर. लिहा ना प्लीज. अगं पण काय शनाय, अगं किती लिहितोय आम्ही. ते काय अजून एवढं लिहायचंय? यार आणि व्हॉट इज ऑल दिस. कोण लिहितं पत्र वगैरे आजकाल? आपण शॉर्ट मेसेजेस पाठवतो. ओके हो ना, म्हणजे गंमतशीर असतात ना ते मेसेजेस. म्हणजे बेस्ट लक लिहायचं असेल तर थम्बचं चित्र पाठवायचं, लव्ह यू म्हणायचं असेल तर छानस स्माइली पाठवायचा. लव्ह यू ला स्माइली पाठवते. बरोबर, नाहीच नाही. बरं ऐक ना, तू लेटर्सच पाठवत असशील ना? नाही ग, आमच्या वेळेला असं काही नव्हतं. म्हणजे त्या आधी असतील. म्हणजे आता आपण कसे मेसेजेस वगैरे फॉरवर्ड करतो ना, अमुक केला तर तुमचं चांगलं होईल, तसं त्यावेळेला पत्र पाठवलं नाही तर तुमच्यावर गंडांतर येईल वगैरे वगैरे असं असायचं. गंडांतर काय असतं? अगं म्हणजे ट्रॉमा, संकट. काय शब्द असतात मराठीत, सिरियसली काही कळतच नाही मला. हे अगं नाही, मराठी चांगलं असतं बरं का. म्हणजे इंग्रजीपेक्षा तेच सोपं असतं, हो की नाही ग? आणि गंडांतर म्हणजे जीवावरचं संकट सुद्धा असू शकतं बरं का, साधं सुद्धा नाही. जीवावरचं संकट असू शकतं? हो गॉड, मग तुम्ही प्लीज पटापट लिहा यार. तो आनंद तसाही गॅरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे अजूनही. ऍक्च्युली आनंदच नाही, स्टाफ मधलं कोणीही गॅरीला काहीही करू शकतं. यार मला खूप टेन्शन आलंय. आता सगळे घरी पण येत आहेत. काय चाललंय? चिल. ओके, चिल काय चिल. येऊ दे गॅरीला घरी, सगळ्यांना काढूनच टाकते इकडनं बाहेर. लिहा ना तुम्ही, लिहा ना. चला सगळ्यांनी उपमा खाऊन घ्या बरं. अरे वा वा वा, इथे काम करणं म्हणजे धमाल आहे. माहितीये तुम्हाला जे खायचं असतं ते मिळतं ना. राधिका मॅम तुमची सगळी फरमाईश फुलफिल करतात म्हणून. येस. राधिका, आम्हाला दिलंच खायला, तुझं काय? चल बस इकडे, खाऊन घे. ये. नाही नको, मला नको, आता भूक नाहीये. मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा मांडते. चहा नंतर ठेवा, आधी ही लिस्ट बघून घ्या. सगळ्या क्लायंट्सची लिस्ट केली आहे मी. मला सगळे क्लायंट्स लक्षात होते, तर ही लिस्ट आपण ह्यांना टॅप करूया. फर्स्ट क्लास जेनी, आतापासून कामाला सुरुवात कर. येस सर, टेक फॉर टॅप. म्हणजे सिंपल आहे मॅम. ते आपले क्लायंट तोडू शकतात, तर आपल्याला का नाही जमणार? ऑफकोर्स, अगदी खरं बोलली जेनी. अरे सर, सर तुम्ही एकदम अचानक, मला माहितीच नव्हतं. या बसा ना. आनंद भाऊजी काय चॅम्प टी शर्ट वगैरे घालून मग छान दिसतोयस. बसा बसा बसा. थांबा, पाणी आणते. सपचं घ्या ना. एक मिनिट, तो माझी प्लेट आहे, वहिनी दुसरी देतील. सर हे घ्या तुम्ही, हिने खाल्लं नाहीये तुम्ही. अरे काय सर, तुम्ही घ्या. डाएट वगैरे बघा सर. तर मिळणार आहे तिला या वर्षी. तुम्ही अचानक आलात, फोन करून तरी यायचं. श्रेयस भाऊजी तुम्ही तरी फोन करायचा. अहो वहिनी, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. यात कसलं आले सरप्राईज? आता सांगतो ना, आम्ही सगळ्यांनी आजपासून राधिका मसाले जॉईन करायचं ठरवलंय. खरंच? काय? आता आम्ही सगळ्यांनी त्या ऑफिसचे राजीनामे दिलेलेच आहेत, तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपण तिथे काम करायचं जिथे खरोखरच आपली गरज असेल. हो, सर तुम्ही पण आमच्यासारखाच विचार केलात. हा, पण ठरवून वगैरे नाही. को इन्सिडन्स म्हणा हवं तर. सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार होता आणि आज सगळे इथे आहेत. राधिका वहिनी, कदाचित देवाच्या मनाचे हेच असावं. खरंय. येस सर, पटलं मला. नाही पण वाईट याच वाटून राहिलं का, तुमच्यासारख्या इतक्या चांगल्या माणसांना यांच्यामुळे कंपनी सोडायला लागली. ठीक, अजिबात नाही, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. आम्हालाही त्याचं जराही काही वाटत नाहीये. आता आपण सगळे एक आहोत, तेव्हा आपण यापुढे पुढचा विचार करूया. सर
आपण सगळ्यांनी मिळून एकत्र खूप काम करूया, खूप. हम सब मिलकर अनहोनी को होनी कर दिखाएंगे. Three cheers for Radhika Masale. Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! वा वा वा. काय सेलिब्रेशन चाललंय वाटतं? हा, नवीन कंपनीचं. सगळ्या बेकार लोकांनी एकत्र येऊन काढलेली कंपनी. गुरु प्लीज, आम्ही तुझ्या वाटेला येत नाही, तू आमच्या वाटेला येऊ नकोस. तुमच्या वाट्याला यायचं पण नाही मला. तुमच्यासारख्या मूर्खांच्या वाट्याला कोण जाईल रे? एका बुडणाऱ्या जहाजावर स्वार होताय तुम्ही सगळे. त्याचं कसलं सेलिब्रेशन करताय? मिस्टर सुभेदार, ज्याला तुम्ही बुडणारं जहाज म्हणताय ना, त्याला सावरायला आलोय आम्ही. भगदाड पडलंय त्या जहाजाला. पानवलकर, मला वाटलं होतं या सगळ्यांमध्ये तुम्हाला तरी जरा कळेल, पण नाही. जहाज बुडायला लागलं की उंदीर सुद्धा पळ काढतात जहाजावरून. तुमचं मात्र उलटच चाललंय. हे आपलं काही चुकतंय हे म्हणजे कळतच नाहीये का तुम्हाला? गुरु, चुकीचं की बरोबर ते तू ठरवू नकोस प्लीज. हो, मग काय तू ठरवणार? हा, काय भविष्य काय रे राधिका मसाले कंपनीचं? काय नाही. एक तर हिला भिकेचे डोळे लागलेत. आणि ती तुम्हालाही बरोबर घेऊन चालली आहे. रस्त्यावर याल, रस्त्यावर. ते आमचं आम्ही ठरवू गुरु, तू काळजी करू नकोस. तुला खूप वर्षापासून ओळखतोय रे मी. तू हे वरवर किती आव आणलास ना, तरी आतून हादरलायस. मी कशाला हादरून जाऊ? ते स्वतःला विचार. अरे तुझ्या चेहऱ्यावरची रेशन रेष ओळखतोय रे मी. जाऊ द्या ना आनंद भाऊजी. कोणी काही किती बोललं ना तरी सूर्य उगवायचं राहत नाही. यांनाही कळेल आपण काय वागून राहिलो ते. वा, बोलल्या आईसाहेब, बोलल्या. हे एवढं कुठे होतं बाईसाहेब? आणि हे कोण तुमचे नवीन शिलेदार वाटतं? यांना घेऊन निघणार युद्धावर? मला हरवायच्या युद्धावर? ही तुमची राधिका मसाले कंपनी मार्केटमध्ये कशी उभी राहते ना, बघतोच मी. चॅलेंज देताय? नाही महिन्याभरात बिझनेस उभा करून दाखवला ना तर नाव नाही लावणार. राधिका सुभेदार. नकोच लावूस. तसंही वर्षभरात जे काही करू नाही शकलीस, महिन्याभरात काय करणार आहेस? हो का? नाही या महिन्याभरात करून दाखवलं ना तर घर सोडून निघून जाईल. अरे बापरे. हो, न्यूजच म्हणायची. शनाया, शनाया, ऐकलंस का?
बाहेर ये बाहेर ये. काय झालं? ऐकलंस का? या राधिका मॅडमने नुकतीच एक अनाउन्समेंट केली. काय कसली अनाउन्समेंट? या 1 महिन्यात त्या जर त्यांच्या कामामध्ये सक्सेसफुल नाही झाल्या तर घर सोडून जाणार आहेत म्हणे. ए वाव, हे घर सोडून जाणार आहे? चला फायनली यार, हे घर आपलं आहे. शनया, जास्त उड्या मारू नको हं? या महिनाभरात तुलाही घरात हाकलून देणार आहे, कळलं? हे बास झाला. फुकटच्या धमक्या देऊ नकोस तिला. आधी कर आणि मग बोलून दाखव, कळलं? आणि या तुझ्या चांडाळ चौकडीला आधी बाहेर जायला सांग. माझं घर म्हणजे काही सार्वजनिक मैदान नाहीये सगळ्यांनी इथे जमा व्हायला. हो, इथे कर्फ्यू पण लागला नाहीये कोणी न जमवाय. हे आनंद, माझ्याच घरात माझ्याशी दादागिरी करायची नाही. काय करशील? काय करशील तू? काय करशील? अरे काय करशील बोल ना. हे तू काय करशील? आनंद काय 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 करतो तू? खाली घे, गण खाली घे. आनंद तू हे बघ, मूर्खपणा करू नको. गण खाली घे आनंद. चला अगं ओरडतेस काय अशी वेड्यासारखी? काय झालं? ओरडतेस काय अशी अचानक? तू चल ना आतमध्ये, चल प्लीज. थांब ना, बोलतोय ना. काय 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 झालंय? नाही, तू नंतर बोल, तू पहिले आत चल प्लीज. आता एक सेकंड थांब जा. बघून घे ना मी तुम्हाला सगळ्यांना. माझ्या विरोधात जात आहे ना? एकेकाला बघून घेईन, परिणाम चांगले होणार नाहीत. गाडी चल ना, तू आत चल. तू बाहेर नको थांब. तू नाही, तू बाहेर नको जाऊ. थांब ये. खूप सहन केलं, खूप वाईट वागले ते, पण आता नाही ऐकणार तुमचं. राधिका वहिनी, तुमचं काहीही चुकलेलं नाही. तुम्ही योग्य तेच केलं. अजिबात काळजी करू नका. आता आपण सगळे एकमेकांसोबत आहोत. हे चॅलेंज आपण पूर्ण करूनच दाखवू. प्लीज बाहेर नको जाऊ, प्लीज. तू घाबरतेस काय अशी? हो प्लीज नको जाऊ. ऐक ना. शांत हो बरं, जरा शांत हो. पण काय कसला रडारडा सुरू आहे एवढ्या बाहेर? तुम्ही जरा प्लीज बाहेर जा. मला शनायाबरोबर महत्वाचं बोलायचं. अरे हो, आम्ही पण ऐकतो ना. सांग की काय. अरे काय घरातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला बांधील का मी? प्लीज बाहेर वा बरं, मला महत्वाचं बोलायचंय. सांगतोय ना एकदा. तू कशाला एंटरटेन करतेस गे या दोघींना उगीच? अरे एंटरटेनचा काय प्रश्न आहे? ती वहिनी माझ्यासाठी सर्वांसाठी काम करते आणि ईशा माझी बेस्ट फ्रेंड आहे. ओके, आणि ईशाने आपल्याला खूप मदत केली आहे. हो माहितीये, त्यांचं ठीक आहे, पण या बाकीच्या लोकांकडे तू जरा कमी लक्ष देत जा. ऐक ना, पण ते कसंही वागतात, आणि मग त्यांनी तुला काही केलं तर? मला कशाला काय करतील ते? काही नाही होणार. अरे तसं नाही, माहिती ते सगळे एकत्र आले ना की मला भीती वाटते.
घाबरतेस काय? घाबरायचं काय त्याच्यामध्ये? पण त्यांनी राधिका सोबत मिळून काही केलं तर? तर काय करणार आहेत ते? तिला काय बिझनेस वुमन ऑफ द इयर अवॉर्ड वगैरे मिळून देणार आहेत का? त्या फडतूस लघु उद्योग चालवते ती काय करणार आहे? आणि मुळात तिच्याकडेच काही काम नाहीये, काही होणार नाही. ओके, टेन्शन घेऊ नको. हो, पण त्यांनी काम मिळवून दिलं तिला तर? आता हे कसले काम देणार आहेत तिला मिळवून? जरी दिलं तरी त्याची खबर सगळ्यात आधी मलाच लागेल ना. मार्केटमधली सगळी खबर माझ्यापर्यंत पोचतेच नाही. तू नको टेन्शन घेऊ, ठीक आहे? त्यापेक्षा तू एक काम कर ना, त्यांच्यावर लक्ष ठेव आणि ते काय प्लॅन करतात ना ते मला सांग. त्याने काय होणार आहे? अगं मला माझी नेक्स्ट मूव्ह प्लॅन करता येईल ना. राधिकाची कोंडी कशी करायची मला बरोबर माहितीये. तिचा एक एक प्लॅन नाही फ्लॉप केला ना तर बघ असतो. ओके ठीक आहे, मी लक्ष ठेवते, पण तुला काही होणार नाही ना? बच्चा मला काय होणार आहे बाळा? तू का उगीच घाबरायला लागलीस आजकाल? काही होणार नाही मला, ठीक आहे? तू लक्ष ठेव. जाऊ दे. आले आले डोकं ठेवले लोकांनी. या वा वा वा. इडली आणि चटणी. अरे वा, उत्तम आहे. नानीजी, अरे अभिनंदन तुझं. कशाबद्दल? अरे संविधाकडून कळलं मला, गुरुनाथच्या ऑफिस मधले सगळे तुला जॉईन झालेत म्हणून. हो नानाजी, खरं सांगायचं ना तर या सगळ्यांना कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण हट्टच करून राहिले माझ्या बरोबर काम करायचं म्हणून. तुझ्यासाठीच आलेत आणि हा शुभ शकून आहे, लक्षात ठेव. एक प्रकारे गुरुनाथची तुझी जी लढाई चालली आहे ना, एक प्रकारे हा छोटासा तुझा विजयच आहे. तसं काही नाही नानाजी. बरं, तुम्ही आता खाऊन राहिलात तर हे घ्या, तुमच्या सगळ्यांसाठी चना पोहे आणलेत. वा, वा, वा. चणा पोहे. हो नानाजी, समिधाला खायचे होते ना, म्हटलं बनवूया आज. घ्या. हा, आणि मग हे कोण खाणार? इडली केले मुद्दाम. अथर्व मला म्हणाला, नानी आजी मी आज डब्यात पण इडली नेणार आहे, रात्री घरी आल्यावर पण खाणार आहे, आणि उरली तर उद्या सकाळी समिधा मामी देते तशी इडली फ्राय पण खाणार आहे. हे असं असतं अथर्वचं. एखादा पदार्थ आवडला ना तर तोच खात बसायचं. बरं तू बस, मी तुझ्यासाठी इडली आणते. अहो, नाही नानीजी, बस मी आणते. अहो खरंच नको. अगं बस 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 नाही, घरी केलंय ना बस सगळं. बस. राधिका तू बस इकडे आधी. अगं, नेहमी आम्हाला आग्रह करून काय काय खायला घालते, आज तू खा. अगं खरंच नको. मी घरी जाऊन खाईन ना. काय कसं वाटतंय आता? खूप छान वाटून राहिलं नानाजी. राधिकाच्या मेहनतीचं फळ आहे हे. वा, एकदम परफेक्ट बोललीस तू. कसं आहे, तुम्ही आता सगळे एक झालात आणि एकत्र येऊन काहीतरी करू पाहताय, त्यामुळे यश नक्कीच आहे. नानाजी, मला तर स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं का असं काहीतरी होईल. हे सगळं तुझ्या मनमिळावू स्वभावाचं फलित आहे. तुझी माणसं जोडलीस ना, त्यांना जाण आहे ते, आणि म्हणून तुझ्या सोबत आली. अगं हो, त्यांनाही तुझ्याकडे काम करून एक वेगळा अनुभव मिळेल, आणि तुला माणसं मिळतील ना. आता लक्षात ठेवा, याच्या पुढे फक्त आनंदाच्याच बातम्या येणार. नानाजी, कष्ट केले, काम केलं का आपल्याला काही अवघड नसतं हे आज कळून राहिलं मला. आजपासून नवीन कामाचा श्री गणेशा करणार आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे. अरे बाप रे, वा वा वा, यशस्वी हो, यशस्वी. नानीजी, तुम्ही सगळे यशस्वी व्हा. बरं राधिका, तू आता खाऊन घे ना, निघूया आपण. निघूया म्हणजे? फौज निघाली कुठे? नानाजी, अहो आज आम्ही मंदिरात जाणार आहोत देवदर्शनाला. आज कामाचा पहिला दिवस आहे ना. उत्तम कल्पना आहे. होऊन जाऊ दे दणक्यात आता.